नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट मराठी. तर आज आपण बघणार आहोत रिझॉल्व फंक्शन गार्ड. ठीक आहे. तर रिझॉल्व फंक्शन गार्ड जे असतं ते ॲक्च्युली डेटा प्रीलोड करून ठेवण्यासाठी आपल्याला कामी येतं. आणि जेव्हा कधी तुम्ही रिझॉल्व फंक्शन गार्ड तुम्ही देत असाल एखाद्या राऊटला, तर आपलं जे राऊटर आहे तो राऊटर काय करतो, हा कारण की रिझॉल्व डेटा किंवा रिझॉल्व फंक्शन गार्ड जे आहे ॲज अ डेटा प्रोव्हायडर काम करतं त्या पर्टिक्युलर राऊटला. तर राऊटर काय करतो, त्या डेटा प्रोव्हायडरला एक्झिक्यूट होईपर्यंत वेट करतो. तर एकदा ते एक्झिक्यूट झाला आणि त्याच्याकडनं डेटा रिझॉल्व झाला किंवा ते जो रिझॉल्व गार्ड आहे तो एक्झिक्यूट झाला सक्सेसफुली, आणि त्याच्यानंतर जो डेटा आहे तो रिटर्न झाल्यानंतरच तो जो राऊट आहे तो ॲक्टिवेट करत असतो. ठीक आहे. तर आपल्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, की आता आपल्याला होम कंपोनंटला व्हिजिट करायचं आहे. तर होम कंपोनंटला व्हिजिट करताना आपण काय करणार आहोत, आपण एक रिझॉल्व फंक्शन घेणार आहोत गार्ड. तर त्याच्या थ्रू आपण एक सर्व्हिसकडून एक डेटा आपण ॲज अ ऑब्झर्वेबल रिटर्न करणार आहोत. आणि जोपर्यंत हा रिझॉल्व फंक्शन गार्ड जो आहे तो डेटा पाठवत नाही किंवा रिझॉल्व करत नाही, तोपर्यंत जी होम कंपोनंटची जी लिंक आहे किंवा राऊट आहे ते ॲक्टिवेट होत नाही. ठीक आहे. तर बघूया आपण होम कंपोनंटमध्ये डेटा आपण रीड करूया, आणि होम कंपोनंटचा जो पाथ आहे तिथे आपण रिझॉल्व फंक्शन गार्ड आपण देणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला रूट गार्ड्स कन्फिग डॉट टी एसमध्ये जावं लागेल, आणि एक आपण गार्ड क्रिएट करूया. इथं एक्सपोर्ट कॉन्स रिझॉल्व डेटा गार्ड. ठीक आहे. तर रिझॉल्व डेटा गार्ड नावाचा आपण एक गार्ड घेतलेला आहे. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, याचा जो टाईप आहे तो द्यायचा आहे रिझॉल्व फंक्शनचा. ठीक आहे. तर याला सुद्धा काही पॅरामीटर आहेत, बघूया आपण. ते पॅरामीटर आहेत राऊट आहे आणि स्टेट आहे. तर हे दोन्ही पॅरामीटर मला वाटते तुम्हाला आता माहिती झालेच असतील काय आहेत ते. तुम्ही जर माझ्या मागचे व्हिडिओ जर फॉलो केले असतील तर, याच्या आधीचे व्हिडिओज. तर याच्याबद्दल जास्त काही सांगायची आता सध्या गरज नाही आहे. आता तुम्ही बघू शकता आपल्याला एक एरर आलेला आहे की रिझॉल्व फंक्शन रिक्वायर्स वन टाईप ऑफ आर्ग्युमेंट. तर हा टी आहे इथे. ठीक आहे. ॲज अ प्लेस होल्डर इथे तुम्ही इथे तुम्ही बघू शकता. आता हा टाईप आहे, रिझॉल्व फंक्शनचा क्रिएट केलेला आहे. बरोबर आहे. आणि हा टाईप टालियास आहे. ठीक आहे. एक युजर डिफाईन टाईप आहे. तर इथे ॲक्च्युली एक जेनेरिक प्लेस होल्डर आहे टाईपसाठी दिलेला आहे टी. पॅरामीटर म्हणू शकतो आपण त्याला. तर हाच जो पॅरामीटर आहे तो इथे रिटर्न टाईपमध्ये सुद्धा घेतला जातोय. ठीक आहे. तर मे बी एसिंगमध्ये जर तुम्ही गेले, तर इथे सुद्धा हा सुद्धा एक टाईप आहे. आणि हा जो प्लेस होल्डर टाईप आहे, ठीक आहे. तर याच टाईपचा जो रिटर्न टाईप आहे किंवा जो प्लेस होल्डर टाईप आपण पाठवणार आहोत, त्याच टाईपचा डेटा जो आहे तो आपण घेतोय, रिटर्न घेतोय. ठीक आहे, या केसमध्ये. तर आपल्याला इथे आता या अँगल ब्रॅकेटमध्ये एक टाईप द्यावा लागेल. तर कोणत्या टाईपचा आपला डेटा आपल्याला पाहिजे ते. तर आपल्याला सिंपल एक स्ट्रिंग टाईपचा आपल्याला डेटा पाहिजे. तर आपण इथे अँगल ब्रॅकेटमध्ये आपण देऊया स्ट्रिंग. ठीक आहे. तर स्ट्रिंग टाईपचा आपल्याला डेटा पाहिजे. आणि हा डेटा आपल्याला मिळणार कुठून आहे? ठीक आहे. तर मिळणार आपल्याला आहे ऑब्झर्वर सर्व्हिसमधनं. तर इथे आपण काय केलेलं आहे, एक नॉर्मल एक सिंपल फंक्शन घेतलेलं आहे, जी काय करणार आहे, ऑब्झर्वेबल ऑफ स्ट्रिंग आपल्याला रिटर्न करणार आहे. आणि इथे आपण ऑफ फंक्शनचा यूज घेतलेला आहे. जर हे ऑफ फंक्शन आरएक्सजेएसचं आहे, आणि हे जे आहे आपल्याला ऑब्झर्वेबल रिटर्न करतं. जी काय व्हॅल्यू आहे ती त्या व्हॅल्यूचं ऑब्झर्वेबलमध्ये रूपांतर करून ते आपल्याला कन्वर्ट करून आपल्याला सेंड करत असतं. ते एक नॉर्मल स्ट्रिंग आहे. आणि आपण ऑफ फंक्शनचा यूज केलेला आहे, म्हणून ही जी स्ट्रिंग आहे ती ऑब्झर्वेबल स्ट्रिंग अशी कन्सिडर आता इथे केल्या जाते. ठीक आहे. तर आपण हे काय करायचं आहे, हे जे फंक्शन आहे हे फंक्शन आपल्याला कॉल करायचं आहे. कुठे करायचं आहे? या राऊट गार्डमध्ये. तर आपल्याला सुरुवातीला इंजेक्ट करावी लागणार आहे ती सर्व्हिस, ऑब्झर्वर सर्व्हिस. तर इथे एक व्हेरिएबल घेऊया, कॉन्स्ट अंडरस्कोर ऑब्झर्वर सर्व्हिस टाईपचं एक व्हेरिएबल घ्यायचं आहे आपल्याला, इज इक्वल्स टू इंजेक्ट ऑब्झर्वर सर्व्हिस जी आहे ते आपल्याला इंजेक्ट करायची इथे. ठीक आहे. तर ऑब्झर्वर सर्व्हिस आपण इथे इंजेक्ट केलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं, रिटर्न करायचं आहे. रिटर्न ऑब्झर्वर किंवा अंडरस्कोर ऑब्झर्वर जे आहे सर्व्हिस डॉट गेट डेटा फॉर रूट. ठीक आहे.
तर आपण काय करतोय, रिझॉल्व्ह डेटा गार्ड क्रिएट केलेला आहे आपण. हा रिझॉल्व्ह डेटा गार्ड काय करणार आहे, की ती जी जिथे कुठे आपण हा ॲज अ गार्ड देणार आहोत, तर ती जी लिंक आहे किंवा ते जे राऊट आहे, ते राऊट ॲक्टिवेट होण्याच्या आधी हा डेटा आपल्याला फेच करता येतो. ठीक आहे. तर याला मी सेव्ह करणार आणि त्याच्यानंतर मी देणार आहे ॲप चाइल्ड राऊटमध्ये जाणार आणि होम कंपोनंटचा जो आपला राऊट ऑब्जेक्ट आहे, याच्यामध्ये रिझॉल्व नावाची की आहे. ठीक आहे. तर रिझॉल्व नावाची की आहे. इथं आपल्याला एक ऑब्जेक्ट पास करावा लागतो. ठीक आहे. तो ऑब्जेक्ट पास करताना आता तुम्ही जर या रिझॉल्वचा जर टाईप बघितला, तर हा आहे रिझॉल्व डेटा टाईप. ठीक आहे. तर याला जर तुम्ही गेले याच्या आतमध्ये, तर इथे की आहे, म्हणजे याचा जो टाईप आहे किंवा याचं जो डेफिनेशन आहे ती कशी आहे बघा. की द्यावी लागते आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे काही रिझॉल्व फंक्शन आहे ते द्यावं लागतं. ठीक आहे. तर कसं देऊ शकतो आपण, आपल्याला द्यावं लागणार आहे एक की द्यावी लागणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण देऊया राऊट डेटा, अशा पद्धतीची की देऊया आणि कोलन त्याच्यानंतर आपलं जे रिझॉल्व डेटा गार्ड आहे ते आता हे या फंक्शनचं नाव आपल्याला कॉपी करायचं आहे. कॉपी करून इथे द्यायचं आहे आणि जी काही इम्पोर्ट आहे ती इम्पोर्ट आपल्याला अपडेट करून घ्यायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण केलेलं आहे. आता होम कंपोनंटमध्ये तुम्ही बघूच शकता ॲक्टिवेटेड राऊट आपला ऑलरेडी आहे आणि या ॲक्टिवेटेड राऊटने आपण जो डेटा आहे, डेटा आपण ऑलरेडी ॲक्सेस करतोय. तर अशाच पद्धतीने आपल्याला डेटा जो आहे ॲक्सेस करायचा आहे आणि इथे रिस्पॉन्स ऑफ आय डीच्या ऐवजी किंवा आता आपण काम करूया, रिस्पॉन्स ऑफ आय डी आपण ऑलरेडी रीड करतोय. जसं की तुम्ही इथे बघू शकता, हा डेटा नावाचा पुन्हा एक की आहे. ठीक आहे, डेटा नावाची. तर इथे सुद्धा आपण एक आय डी पास करतोय आणि त्याची व्हॅल्यू 1 2 3 4 ऑलरेडी आहे. ठीक आहे. तर सेम डेटाला आपल्याला इथे सबस्क्राईब करून ठेवावं लागतं होम कंपोनंटमध्ये. तर आपण ऑलरेडी डेटाला सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, इथे आपल्याला कर्ली ब्रॅकेट्स द्यावे लागतील, मल्टीलाईन स्टेटमेंट आहे. तर कन्सोल डॉट लॉग रिस्पॉन्स ऑफ, तर आपण की कोणती दिली होती तिथे, की दिली होती बघा राऊट डेटा नावाची. तर ही राऊट डेटा नावाची की आपल्याला कॉपी करायची आणि इथे पेस्ट करायची. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, तो राऊट डेटा सुद्धा आपण इथे रीड केलेला आहे. तर मी ज्यावेळेस आता सेव्ह करतो, याला सगळ्या गोष्टी एकदा सेव्ह करून घेऊ आपण आणि आपल्याला जायचं आहे ब्राउझरला. चॅप्टरला आपण आलेलो आहोत. आता इथनं मला होम कंपोनंटला जायचं आहे. तर याला मी एक काम करतो, इकडे घेतो साईडला. तो होम कंपोनंटला जाताना आपला कॅन डिॲक्टिवेट गार्ड जो आहे तो एक्झिक्यूट झाला आहे. त्याला इथं ओके करायचं आहे आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता आपण त्या रिझॉल्वर मधनं सुद्धा डेटा इथं रीड करू शकतोय. हाय, दिस इज होम कंपोनंट. ठीक आहे. आणि जो डेटा आहे तो डेटा तर आपण ॲक्सेस करतोच आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण 2 वेनं डेटा पास करू शकतो पर्टिक्युलर राऊटला. तर पहिला असा वे आहे की हा डेटा डेटा नावाची प्रॉपर्टी जी आहे तिचा वापर करून करू शकतो किंवा रिझॉल्व नावाची जी प्रॉपर्टी आहे आपल्या राऊट इंटरफेसची जी प्रॉपर्टी आहे रिझॉल्व नावाची, तिचा वापर करून आपण एक रिझॉल्व गार्ड तिथे देऊन त्या पद्धतीनं सुद्धा आपण डेटा पास करू शकतो. आता या डेटासाठी राउटर वेट नाही करत, कारण की हा स्टॅटिक डेटा आहे, ऑलरेडी अवेलेबल आहे. परंतु या डेटासाठी हा जो राउटर आहे हा वेट करतो जोपर्यंत हा जो गार्ड आहे रिझॉल्व होत नाही तोपर्यंत. आणि ज्यावेळेस हा गार्ड रिझॉल्व झाला त्याच वेळेस या होम कंपोनंटला आपलं जे राउटर आहे ते नेव्हिगेट करतं. तर ज्यावेळेस ही जी URL हिट झाली त्यावेळेसच. तर सुरुवातीला ते बघणार कोणकोणते याला प्रॉपर्टीज आहेत ते. तर त्याला जर रिझॉल्व नावाची प्रॉपर्टी मिळाली तर तो होल्ड करेल जोपर्यंत हा गार्ड रिझॉल्व होत नाही आणि डेटा देत नाही तोपर्यंत. ठीक आहे. तर या डेटाच्या केसमध्ये तसं होत नाही मित्रांनो, कारण की हे रिझॉल्व फंक्शन नाही आहे आपलं, तर हे रिझॉल्व फंक्शन आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, जेव्हा मी रिफ्रेश करतो तेव्हा सुद्धा आपल्याला जो डेटा आहे, एक सेकंड, आता चॅप्टरला गेलो आणि होमला आलो तर आपल्याला तो डेटा इथे मिळालेला आहे. ठीक आहे. तर आता हा जो डेटा आहे, दोन्ही डेटा आपल्याला, आता हा जो डेटा आहे सर्व्हिसमधनं मिळतोय आणि हा जो डेटा आहे तो स्टॅटिकली आपण पास केलेला आहे. तर अशा पद्धतीने हे जे रिझॉल्व फंक्शन गार्ड आहे हे वर्क होत असतं आणि भरपूर यूज केसेस आहेत याचे.
समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला रूट हिट होण्याच्या आधी एक डेटा तुम्हाला फेच करायचा असेल बेस्ड ऑन सम आय डी, ठीक आहे. तर तुम्ही तो डेटा फेच करू शकता. सर्व्हिसेसमध्ये तुम्ही एखादा API कॉल लिहू शकता आणि डेटा फेच करून तुम्ही दाखवू शकता. बरोबर आहे. तर डेटा जो आहे तो ऑलरेडी फेच्ड होतो, जेणेकरून त्या सर्व्हिसला तुम्हाला कंपोनंटला नेव्हिगेट झाल्यानंतर कॉल देण्यापेक्षा कंपोनंटला नेव्हिगेट होण्याच्या आधीच कॉल देऊन तुम्ही डेटा त्या कंपोनंटला पुरवू शकता. बरोबर आहे. तर त्याच्याचसाठी तुम्हाला हा राऊट किंवा जो रिझॉल्व्ह फंक्शन गार्ड आहे तो यूज होत असतो. खूप महत्त्वाचा आहे रिझॉल्व्ह फंक्शन गार्ड. याच्यावर खूप काही विचारतात, तर तुम्हाला हे बेसिक फंक्शनॅलिटी याची लक्षात असली पाहिजे. तर अशा पद्धतीचं रिझॉल्व्ह फंक्शन गार्ड आहे. तर मला आशा आहे तुम्हाला हा कळाला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट्स जे येणार आहेत ते तुमच्याकडनं मिस होणार नाहीत. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.